हाय कर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली मी गावावरून आलेली आहे, ते पण 10 दिवसांनंतर. भूषणच्या इथे गणपती आहे, सो तिकडे पाया पडायला आली आहे. तर स्पेशल भूषणच्या घरच्यांनी पावभाजी केलेली आहे. भूषण काय कामाचा आहे बोलायला गेलं तर बघू शकता. आणि हा बघा, मला रॉकीचा एक राग आलाय. रॉकीने मला न सांगता हेअरची वाट लावली. बाय, याची केस कशी वाटतात खरं खरं सांग. एक नंबर. असं कर, असं पागल दिसतोय ना, पागल दिसतोय ना, एक नंबर. पागल दिसतोय, पागल दिसतोय. तुम्ही बघू शकता याची केस. ते मी ह्याला दाखवते मी नंतर जरा पूर्णपणे. तुम्ही आहे ना बघितलं पाहिजे. तर पहिल्या दिवशी जेव्हा केलेलं ना, कसा एकदम केस कॅरेटिन एकदम घाणेरडा दिसत होता, एकदम घाणेरडा. पुढचा लुक नाही, मला मागचे नाही, मला पुढचा लुकच आवडलाय. मला न सांगता कॅरेटिन केली आहे. मला आयडिया पण नव्हती. मी फोटो मध्ये बघितलं की या साहेबांनी कॅरेटिन केली. चला आम्ही खाऊन घेतो आणि पुढे भेटूया. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. रील स्टार अहिल्या मोरे आणि रॉकी नागती यांना मी विनंती करतो, आपण स्वागत कक्षावर यायचं. तसंच आदित्य जाधव यांना मी विनंती करतो. विशाल मंडे यांनाही मी विनंती करतोय की आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. रॉकी नाट्य आणि अहिल्या मोरे रील स्टार, आपणच आमच्या स्क्रीनच्या मूर्तीला आणि या इव्हेंटला, या कार्यक्रमाला आपण अतिशय उच्चार देता सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याबद्दल खरोखरच मंडळ आपलं ऋणी आहे. आणि आपण हे कार्य सतत करत राहावं आणि एक मोठा उच्चांक आमच्या मंडळाला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावा. आपले मनापासून आभार. पुन्हा आमच्या इथे देवीपडाचं झालंय. आता आम्ही चाललोय सम्राटच्या गणपती जवळ. बघूया आज गणपतीचं दर्शन करायचं. दर्शनात चालू आहेत. किती वाजले? 12:30 वाजले. वाजले बघा, 12:30 परफेक्ट. ही आईलाच फोटो आहे. एरियामध्येच चालू आहे आमच्या इथे दर्शन. जिथे इथे बोलवलेलं तिथे आम्ही जाऊन आलो. आता जे आमच्या इथे एरियामध्ये तिकडे सगळ्यात मोठा गणपती, उपनगराचा राजा. गाईज हा माणूस बघा,
आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ह्याची केस कशी वाटतात. मागे फिर. हे बघा गाईज कॅरेटिन केलंय. मी पण माझ्या लाईफमध्ये अजून कधी इकडे बघ मी पण माझ्या लाईफमध्ये कधी कॅरेटिन नाही केलं. हा बघा म्हणजे फ्रंट लुक चांगला वाटतोय पण बॅक साईड सगळंच कमेंट सांगायला कसं वाटतंय. लोक किती बोलतात किती भारी दिसतोय कमेंट येतात भारी वाटतं दादा एक नंबर दिसतोय. हे जळतंय नाही जळतंय माझ्यावरती गाडी. जाऊ दे उद्या कापते बोललो ना तर मगजमारी करू नका. मला ही केस अजिबात आवडलेली नाहीत. म्हणजे पुढचं ठीक आहे मागचं अजिबात नाही आवडलं. आणि एक मोठी गोष्ट आहे मला सांगितलं नाहीये की मी हे सगळं करणार आहे म्हणून. आणि जेव्हा मी बोलते गावाला तुला नेटवर्क नव्हतं आणि जेव्हा मी त्याचं स्टेटस बघितलं ना तेव्हा मला कळलं की ह्याने हे अशी केस केली आहेत. सर राग आलाय ना मला नाही माहित. मला जशी ऐक मला जशी केस नाही मला जशी पहिला केस होती तशी पाहिजे. हा तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. आज मी ब्लॉग टाकेल उद्यापर्यंत कमेंट आले पाहिजेत की रॉकी दादाने पहिल्यासारखी केस ठेवली पाहिजे. तुमचा रॉकी दादा पहिल्यासारखी केस ठेवली पाहिजे की ही केस ठीक आहेत. चला गाईज मग 10 दिवसांनी भेटला कसं वाटतं. बरं वाटलं जरा आराम भेटलो काही. चला म्हणजे असं बोला सुखाचा प्रवास केला 10 दिवसांनी आणि आता आलो. सुखाचा प्रवास केला म्हणजे मी 10 दिवस नव्हतो म्हणून. आणि आता आलो बघा मित्र सोडले गाडी चालू ही चालू. आता काय करणार. आज आम्ही आमच्या पूर्ण एरियामध्ये आम्ही सगळीकडे गणपतीच्या पाया पडलो. प्लस आम्हाला जिथे इन्व्हाइट केलेलं जिथे आमची ओळख होती तिथे आम्ही गेलो. तिकडे आमचा सत्कार वगैरे केला तर खूप छान वाटतं. जिथे आपण राहतो तिथे आपले सत्कार वगैरे होतात. सगळ्यांना आवडतं की आम्ही रील्स वगैरे करतो. तर असंच तुम्ही सपोर्ट करा आणि आता ब्लॉग येत राहतील. आणि रॉकीने टाकला केलाच पाहिजे. मला असं वाटतं तर मी टाकलाच करू. जळते काही बघा कशी माझ्यावरती. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी वाटतात केस माझी. हां जर कमेंटमध्ये चांगले कमेंट आले तर रॉकी केस नाही कापणार. आणि जर नाही आले तर रॉकी केस कापणार. आणि ते पण उद्या कापणार. हो बोल हाऊ. चला गाईज बाय. कसा वाटला ब्लॉग. तो उद्या आमचे व्हिडिओज येतील. आता स्टेटस येतील स्टोरी येतील. प्लस आता रील्स पण चालू होणार आहे गाईज. 10 दिवस मस्त आराम केला मी पण केलं. गावाला मजा केली. मी पण गावाला मजा केली. मी तर लवकर आलो. हे आता आले 10 दिवसाने. आता पुढचं आता बघू रील्स चालूच होते कंटिन्यू चालू होते. आपल्याला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलोअर्स वाढवा. लय बोलायला लागलाय आजकाल. चला गाईज भेटूया. बाय. भेटू. चल जा बाय. थोडा पाऊस आलाय आणि तो मला आता घ्यायला येतोय. तर बाईकवर तर नाही येतं रिक्षाने देणार आहे. मी त्याला खूप बडबडली आहे. काल गावावरून आले मी तेव्हा पण तुम्हाला घ्यायला नाही आला. आता त्याला म्हणतं पाऊस कितीही असला तरी तुला मला घ्यायला यावं लागेल. आता तो येतोय रिक्षाने. तर कंटिन्यू राहूया हा ब्लॉग. मी आज परत कंटिन्यू करते. आजच्या दिवसात काय काय होतंय आपण बघूया. सो गाईज आजही आले कालही आले गावावरून आले आणि पहिले हिला घ्यायला गेलो पावसात भर पावसात भिजलोय तरी बी हिला काय वाटत नाही. आणि आलोय भिजून पण आता डायरेक्ट हॉटेलला पण घेऊन आली किस्सा फाडायला माझा. जर का 10 दिवस मी बाहेरचं काय खाल्लं नाही. तर तुझी चुकी. गावाला तुमचं काय आहे नाही ना. आहे खाल्लं मी गावी भाई. वडापाव आम्ही केले गाईज माहिती आहे तुम्हाला. ब्लॉग बघितले नसतील तर जाऊन बघा माझे मिनी ब्लॉग. सो गाईज आता बघूया किती बेल होतोय आणि किती माझा किस्सा फाटतोय. आले 10 दिवसांनी किस्सा फाडायला. गावाला होती ती बरं होती जरा सुखाचा प्रवास करत होतो. केस कापायला केस टाकला मला बघा ना गाईज. हे बघा असा आता बो बांधणार बाकीचा मी बो सो मला न विचारता रॉकीने पहिल्यांदा काहीतरी लाईफ मध्ये केलंय. केलं पाहिजे ना लाईफ मध्ये काहीतरी स्वतःच्या मर्जीचं. बरोबर ना तुमचं. आजाद झालो होतो मी आता आजाद. आता बघा जेलमध्ये बसलोय कैदी. खाऊ दे मला. चल कसं वाटतंय मला भेटून मला बघून माझी हेअरस्टाईल बघून. कमेंट पास कर. पहिले तुम्हाला गावाला बोलते अरे वा किती सुंदर दिसतोय आणि आता अशी बोलते गाईज. बाय बाय. नाही आमचा तर श्रावण नव्हता गाईज. बघा अजून राईस मागवले मालकीने. पैसे अर्धे तू द्या. नो. अर्धे पैसे तू अर्धे पैसे मी. नो.